Happy birthday. स्वागत आहे भावांनो तुम्हा सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल नित्या एडिट्सला. जे कोणी चॅनलवरती पहिल्यांदा आले असतील भावांनो त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण इथे अशाच प्रकारे स्टेटस एडिटिंग व बॅनर व्हिडिओ एडिटिंगवरती ट्युटोरियल बघत असतो. तर त्यासाठी भावांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त अशा पद्धतीने आपण लहान मुलांच्या बर्थडे स्टेटस एडिटिंगवरती ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. तर त्याचा डेमो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलाच असेल भावांनो. तर या प्रकारचा स्टेटस एडिट करण्याकरता हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला अगदी शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण भावांनो आपण व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप समजावून सांगितले आहे की कशा प्रकारे तुम्ही या प्रकारचा स्टेटस लाईट मोशनमध्ये तयार करू शकता. तर त्यासाठी व्हिडिओला जरा स्किप न करता पूर्णपणे बघा. आणि तुम्हाला स्टेटस एडिटिंगमध्ये कसल्याही प्रकारे प्रॉब्लेम असल्यास तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता, कारण भावांनो आपण इंस्टाग्रामला सर्वांना रिप्लाय करतो. तर त्यासाठी इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. आणि मी वापरलेलं मटेरियल जर का तुम्हाला हवं असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम ग्रुप नित्या एडिट्सला सुद्धा जॉईन होऊ शकता. टेलिग्राम ग्रुप व इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे भावांनो. आणि मी वापरलेलं मटेरियल जर का तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करायचे असेल तर तो जो झिप फाईलचा पासवर्ड आहे तर तो व्हिडिओमध्ये दिला आहे. तर त्यासाठी व्हिडिओला न स्किप करता पूर्णपणे बघा. तर कसल्या प्रकारे टाईम वेस्ट न करता व्हिडिओ सुरू करूया. भावांनो तुम्हाला बर्थडे स्टेटस एडिट करण्याकरता अशा प्रकारे आपलं लाईट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. आणि त्यामध्ये भावांनो जो व्हिडिओच्या लिंकमध्ये आपण बेटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे तर त्या लिंकवर क्लिक करायचं आहे तुम्हाला, जेणेकरून आपला जो बेटमार्क प्रोजेक्ट आहे तर तो इथे ओपन होईल. तर काय या प्रकारचा आपला बेटमार्क प्रोजेक्ट असणार आहे. तर त्यामध्ये आपण बेटमार्किंगसुद्धा केलेली आहे भावांनो. तर त्यानंतर इथे स्टेटस एडिट करण्याकरता या इमेजवर क्लिक करून तुम्हाला त्या इमेजला डिलीट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे भावांनो इथे प्लसवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमधून तो जो सुरुवातीचा व्हिडिओ इफेक्ट आहे तर त्याला तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे भावांनो. तर बघू शकता कशा प्रकारे आपला व्हिडिओ इफेक्ट असणार आहे. तर त्याला इथे तुम्हाला प्लसवर क्लिक करून त्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. आणि त्याला इथे ॲड केल्यानंतर त्याला परत मूव आणि ट्रान्सफरवर क्लिक करून त्याची जी साईज आहे तर ती थोडीफार तुम्हाला वाढून द्यायची आहे. आणि परत भावांनो याचा जो 9.5 सेकंदानंतरचा पहिला बेटमार्क नंतरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तर तो देखील या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला डिलीट करून घ्यायचा तो पार्ट. आणि परत अशा प्रकारे तुम्हाला अगदी सुरुवातीला येऊन जायचं आहे. आणि भावांनो इथे प्लसवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमधून आपण जी तुम्हाला बर्थडे PNG इमेज दिलेली आहे तर तिला देखील तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर काही या प्रकारची आपली बर्थडे PNG इमेज इथे असणार आहे. तर तिला इथे प्लसवर क्लिक करून तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. आणि तिला इथे ॲड केल्यानंतर भावांनो तिची जी ड्युरेशन आहे तर ती आधी तुम्हाला वाढून द्यायची आहे. तर त्यासाठी बघू शकता हे जे ऑप्शन आहे स्पीडच्या साईडचं तर त्यावर क्लिक करायचं, जेणेकरून त्याची जी साईज आहे तर ती अगदी 9.5 सेकंदानंतर वाढून जाईल. आणि परत भावांनो याची देखील जी साईज आहे तर तीसुद्धा तुम्हाला वाढून द्यायची आहे. तर याची जी साईज आहे तर तुम्हाला 1100 ठेवून द्यायची आहे PX. आणि तिला देखील फिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. आणि याचा जो पार्ट आहे भावांनो 2 सेकंदानंतरचा तर तिथपर्यंत येऊन याला अशा प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचं या ऑप्शनवर क्लिक करून, जेणेकरून त्याचे जे 2 पार्टमध्ये कन्वर्ट होऊन जाईल तो. आणि त्यानंतर आपल्याला इथे 9.5 सेकंदानंतर इथे इमेजेस इथे ॲड करायचे आहे. तर त्यासाठी इथे प्लसवर क्लिक करायचं आहे. आणि इमेज आणि व्हिडिओमधून या प्रकारच्या इमेजेस तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहे. तर काही ह्या प्रकारे भावांनो त्या इमेजेस तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे आहे. तर तुम्ही तुमचीसुद्धा इमेज इथे ॲड करू शकता. आणि ती इमेज इथे ॲड केल्यानंतर तो जो नंतरचा बेटमार्क नंतरचा पार्ट आहे तर तो इथे कट करून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि परत इथे इमेजेस इथे ॲड करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे भावांनो तुम्हाला प्रत्येक बेटमार्कमध्ये एक इमेज इथे ॲड करून घ्यायची आहे अगदी शेवटपर्यंत. आपण ज्या पद्धतीने इमेज इथं ॲड केलेले आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला अगदी शेवटपर्यंत इमेजेस इथे ॲड करून घ्यायचे आहे भावांनो. आणि काही इमेज छोट्यासुद्धा असतात तर त्यांना देखील तुम्हाला अशा पद्धतीने फिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने भावांनो अगदी शेवटपर्यंत तुम्हाला इथे इमेजेस इथे ॲड करून घ्यायचे आहे. आणि इथून बॅक येऊन जायचं आहे. आणि तो जो आपण शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तर त्यावरसुद्धा क्लिक करून त्यालासुद्धा इथे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर बघू शकता आपण इथे तुम्हाला टोटली 3 इफेक्ट दिलेले आहेत. तर त्यामधील हा जो पहिला इफेक्ट आहे भावांनो तर तो इफेक्टमध्ये जाऊन अशा प्रकारे 3 डॉटवर क्लिक करून तो जो इफेक्ट आहे तर तो इथे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि इथून बॅक येऊन जायचं आहे. आणि अशा प्रकारे इथे बॅक आल्यानंतर भावांनो आपला जो प्रोजेक्ट आहे तर त्याला इथे ओपन करायचं आहे तुम्हाला. आणि त्याला इथे ओपन केल्यानंतर आधी जी बर्थडे PNG इमेज आहे
कट केलेली सुरुवातीचीच, तर त्या इमेजवर क्लिक करायचं आणि तिच्या इफेक्टमध्ये जाऊन अशा प्रकारे 3 डॉटवर क्लिक करून हा जो इफेक्ट आहे तर तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे, जेणेकरून हा जो इफेक्ट आहे तर तो इमेजला अप्लाय होऊन जाईल आणि परत इथे बॅक येऊन जायचं आहे तुम्हाला. आणि इथे बॅक आल्यानंतर भाऊंनो आपण इथे दुसरा देखील इफेक्ट इथे कॉपी इफेक्ट करायचा आहे. तर त्यासाठी इथे तो जो दुसरा इफेक्ट आहे तर त्यावर क्लिक करायचं तुम्हाला आणि त्याच्या इफेक्टमध्ये जाऊन हा जो इफेक्ट आहे तर तो इथे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे आणि परत इथे बॅक येऊन भाऊंनो आपला जो प्रोजेक्ट आहे तर त्याला इथे ओपन करायचं आहे तुम्हाला. आणि त्यामध्ये हा जो दुसरा इफेक्ट आहे तर त्या ज्या इमेजेस इथे ॲड केले होते आपण तर त्यांनाच हा जो इफेक्ट आहे तर तुम्हाला डायरेक्टली त्याला पेस्ट करून द्यायचा आहे काही या पद्धतीने भाऊंनो. तर हा जो इफेक्ट आहे भाऊंनो तर तुम्हाला अगदी शॉर्टपर्यंत इमेजेसना पेस्ट करून द्यायचा आहे. फक्त 2 इमेजना सोडूनच भाऊंनो हा जो इफेक्ट आहे तर तो तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. तर मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील सांगणार आहे ते कोणत्या इमेजेस असणार आहे तर त्या. तर अशा प्रकारे अगदी सहजरित्या त्या इमेजवर क्लिक करून त्याच्या इफेक्टमध्ये जाऊन हा जो इफेक्ट आहे तर तुम्हाला डायरेक्टली पेस्ट करून द्यायचा आहे. आणि परत भाऊंनो हे जे बघू शकता तुम्ही 11.24 सेकंदानंतरची जी इमेज आहे तर ती डबल बीट मार्कमध्ये आहे. तर भाऊंनो तुम्हाला हिला तिसरा इफेक्ट इथे द्यायचा आहे. तर त्यासाठी परत आपला जो शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तर त्याला इथे ओपन करून हा जो तिसरा इफेक्ट आहे तर तो इथे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि इथून परत बॅक येऊन आपल्याला प्रोजेक्ट इथे ओपन करायचा आपला. आणि आपला प्रोजेक्ट इथे ओपन केल्यानंतर भाऊंनो ही जी डबल लेअर बिटमार्कमधली जी इमेज आहे तर तिलाच आपल्याला हा जो इफेक्ट आहे तर तुम्हाला तिच्या इफेक्टमध्ये जाऊन हा जो इफेक्ट आहे तर तो पेस्ट करून द्यायचा आहे. आणि परत भाऊंनो याच प्रकारे आणखी एकसुद्धा इमेज आहे तर ती इमेज बघू शकता भाऊंनो 14.25 सेकंदानंतरची 14.20 सेकंदानंतरची जी इमेज आहे तर तिला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे फक्त 2च वेळा हा जो इफेक्ट आहे तर तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. आणि त्यानंतर भाऊंनो तुम्हाला जो पहिला बिटमार्क आहे 9.5 सेकंदानंतरचा तिथपर्यंत येऊन जायचं आहे. आणि ती इमेज आणि व्हिडिओमधून तो जो शॅडो इमेज दिलेली आहे आपण तर तिला इथे ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर काही या प्रकारची आपली शॅडो इमेज असणार आहे भाऊंनो. तर तिला इथे ॲड केल्यानंतर तिला थोडीफार साईज वाढून द्यायची आहे त्याची. आणि त्याची जी ड्युरेशन आहे तर ती देखील अगदी शॉर्टपर्यंत या ऑप्शनवर क्लिक करून डायरेक्टली ती ड्युरेशन जी आहे तर ती अगदी शॉर्टपर्यंत वाढून जाईल भाऊंनो. आणि परत इथे आपल्याला त्याच बिटमार्कपर्यंत येऊन जायचं आहे तुम्हाला. आणि ते प्लसवर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओमधून आपण जी बर्थडेची PNG इमेज दिलेली आहे तर तिला देखील तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर या प्रकारची भाऊंनो PNG क्रिएट करण्याकरता तुम्हाला आपलं जे पिक्सल लॅब ॲप्लिकेशन आहे तर ते इथे ओपन करायचं आहे. आणि ते ओपन केल्यानंतर भाऊंनो बघू शकता तुम्ही त्याच्या दुसऱ्याच ऑप्शनला एचं ऑप्शन दिसेल तर त्यावर क्लिक करायचं तुम्हाला. आणि त्यावर क्लिक केल्यानंतर ते एडिटमध्ये जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर भाऊंनो हे जे टाईप केलेलं आहे तर तिथे तुम्हाला नाव टाईप करायचं आहे. ज्याचा बर्थडे आहे भाऊंनो त्याचं अशा प्रकारे तुम्हाला ते नाव इथे टाईप करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि इथे डनवर क्लिक करायचं आहे. आणि इथे डनवर क्लिक केल्यानंतर भाऊंनो या इमेजला आपल्याला फॉन्ट अप्लाय करायचा तर ते बघू शकता फॉन्टचं ऑप्शन दिसेल तुम्हाला AB या प्रकारचं. तर त्यावर क्लिक करून याला फॉन्ट भाऊंनो आपण जो तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये फॉन्ट दिला आहे तर त्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. आणि त्यावर क्लिक करायचं तुम्हाला पहिलाच फॉन्ट आहे भाऊंनो तो तर त्याला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे जेणेकरून हा जो फॉन्ट आहे तर त्या आपल्या याला अप्लाय होऊन जाईल. आणि त्यानंतर भाऊंनो या फॉन्टला आपल्याला कलर अप्लाय करायचा आहे तर त्यासाठी बघू शकता तुम्ही या प्रकारचं ते कलरचं ऑप्शन असणार आहे तर त्यावर क्लिक करायचं तुम्हाला. आणि ते दुसऱ्या नंबरचं जे ग्रेडियंट आहे त्यावर क्लिक करून इथे प्लसवर क्लिक करायचं आहे. आणि बघू शकता भाऊंनो उजव्या बाजूला ते काही या प्रकारचे जे ऑप्शन आहे तर त्यावर क्लिक करून ते तुम्हाला कलर्समध्ये जायचं आहे. डाव्या बाजूच्या कलर्समध्ये जाऊन हा जो इथे आपल्याला गुलाबी कलर इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. आणि इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. आणि त्याच पद्धतीने भाऊंनो डाव्या बाजूला देखील त्याच पद्धतीने ऑप्शनवर क्लिक करून इथे कलरमध्ये जाऊन ज्याचा जो कलर आहे तर तुम्हाला तो व्हाईट सिलेक्ट करून घ्यायचा कलर. आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. तर हा जो मधातली सेंटर लाईन आहे तर ती आधी तुम्हाला या प्रकारे फिक्स करून घ्यायची आहे एका कोणत्यात. आणि तिला फिक्स केल्यानंतर भाऊंनो इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. तर बघू शकता कशा प्रकारे त्या इमेजला आपल्याला कलर अप्लाय झालेला आहे. आणि परत भाऊंनो इथे टेक्स्टमध्ये जायचं आहे तुम्हाला. आणि टेक्स्टमध्ये गेल्यानंतर ते जे वरील आलेलं आहे तर त्याला तुम्हाला अशा प्रकारे खालच्या साईडला सरकून ते आणखी एक भाऊंनो हॅपी बर्थडे या प्रकारचे ते टाईप करून घ्यायचं आहे तुम्हाला फॉन्ट. आणि तो इथे टाईप केल्यानंतर भाऊंनो इथे डनवर क्लिक करायचं आहे. आणि इथे डनवर क्लिक केल्यानंतर याला भाऊंनो आपण याला फॉन्ट अप्लाय करायचा आहे. तर त्यासाठी परत खालच्या बाजूला फॉन्टचा ऑप्शन दिसेल तर त्यामधील हा जो चौथा फॉन्ट आहे भाऊंनो तर तोच तुम्हाला इथे अप्लाय करून द्यायचा आहे.
आणि त्याला इथे अप्लाय केल्यानंतर त्याला अशा प्रकारे त्याला खालच्या साईडला सर्व फिक्स करून घ्यायचं आहे काही या पद्धतीने. त्याच लाईनीत भाऊ बघू शकता खालच्या साईडला चौथ्या नंबरचं जे ऑप्शन आहे तर त्यावर क्लिक करून ट्रान्सपारंटमध्ये जायचं आहे तुम्हाला. आणि अशा प्रकारे वरील शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून याची जी क्वालिटी आहे तर तुम्हाला अल्ट्रावर सेट करायची. आणि अशा प्रकारे ती जी इमेज आहे तर ती तुम्हाला डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे भाऊ तुम्हीसुद्धा या प्रकारची नेम पेनची इमेज तयार करू शकता. आणि त्याला इथे तयार केल्यानंतर परत आपलं जे लाईट मोशन ॲप्लिकेशन आहे तर ते इथे ओपन करायचं आहे. आणि या प्रकारे ही जी इमेज आहे तर तीसुद्धा तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे त्या इमेजला. आणि तिला इथे ॲड केल्यानंतर तिला देखील अशा प्रकारे मूव आणि ट्रान्सफरवर क्लिक करून तुम्हाला खालच्या साईडला सेट करून घ्यायचं आहे तिला थोडीफार साईज वाढून. आणि तिला सेट केल्यानंतर भावनो तिची देखील जी ड्युरेशन आहे तर तीसुद्धा अगदी शेवटपर्यंत तुम्हाला वाढून द्यायची आहे. आणि परत भावनो तुम्हाला 9.5 सेकंदापर्यंत येऊन जायचं आहे. आणि परत इथे प्लसवर क्लिक करून आपण जी बर्थडे डेट पेन जी इमेज दिलेली आहे तर तिला देखील इथे ॲड करून घ्यायचं आहे. तर या प्रकारची भावनो डेट पेन जी इमेज तयार करण्याकरता परत आपल्याला इथे पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. आणि ते जे भावनो तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे तर त्यावर क्लिक करायचं तुम्हाला. आणि इथे इम्पोर्टमध्ये जायचं आहे. आणि तिथून भावनो आपण जी PNG इमेज दिलेली आहे ब्लँक PNG इमेज तर तिलासुद्धा इथे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. आणि ते राईटवर क्लिक करायचं आहे जेणेकरून ती जी PNG आहे तर ती इथे ॲड होऊन जाईल. आणि तिला अशा प्रकारे त्याची जी साईज आहे तर ती थोडीफार वाढवून द्यायची आहे तुम्हाला. आणि तिची साईज वाढवल्यानंतर भावनो अशा प्रकारे एच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. आणि तिथे क्लिक केल्यानंतर भावनो टेक्स्टमध्ये जायचं आहे. आणि टेक्स्टमध्ये गेल्यानंतर भावनो त्याला खालच्या साईडला सरकून इथे एडिटमध्ये जाऊन आधी तुम्हाला जे डेटा आहे भावनो तर ती इथे ॲड करून घ्यायची आहे. इथे डनवर क्लिक करायचं आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. आणि याला जो फॉन्ट आहे भावनो तर तुम्हाला काही या प्रकारचा EV फॉन्टमध्ये जायचं आहे तुम्हाला. आणि इथून जो फॉन्ट आहे अमरनाथ बोल्ड तर हा सिलेक्ट करून घ्यायचा आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. आणि याला फिक्स केल्यानंतर भावनो तुम्हाला काही या पद्धतीने त्याची साईज थोडीफार वाढवून द्यायची आहे. अशा प्रकारे पोझिशनच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला खालच्या साईडला सरकून द्यायचं आहे त्याला. तर काही या पद्धतीने भावनो ते लेफ्ट राईट तुम्ही इथे सरकू शकता त्याला. तर अशा प्रकारे त्या सेंटरच्या परफेक्टली सेंटरला तुम्हाला फिक्स करून द्यायचं आहे त्या नेमला. आणि त्याला इथे फिक्स केल्यानंतर भावनो याला राईट क्लिक करून याला कलर देखील तुम्हाला अप्लाय कलर करायचा आहे. तर त्यासाठी हा जो ब्लॅक कलर त्याला इथे अप्लाय करून द्यायचा आहे तुम्हाला. आणि ते राईट क्लिक करून द्यायचं आहे. तर हा जो झाले आणखी एक भावनो याची मंथ PNG सुद्धा इथे ॲड करून घ्यायची आहे. तर परत इथे टाईप करून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि ते टाईप केल्यानंतर त्याला देखील तुम्हाला अशा प्रकारे डनवर क्लिक करायचं आहे. आणि ओकेवर क्लिक करायचं आहे. तर याला देखील भावनो आपल्याला फॉन्ट अप्लाय करायचा आहे. तर याला फॉन्ट अप्लाय करण्याकरता परत इथे फॉन्टमध्ये जायचं आहे. आणि अशा प्रकारे खालच्या साईडला सरकून द्यायचं आहे तुम्हाला. तर ते भावनो तुम्ही कोणतासुद्धा फॉन्ट अप्लाय करू शकता. तर आपण येथे नेव्हीस हा फॉन्ट इथे अप्लाय करू त्याला. आणि त्यावर ओकेवर क्लिक करू. आणि त्याला इथे अशा प्रकारे तुम्हाला आपण याला आधी कलर अप्लाय करू. तर हाच पिवळा कलर तुम्हाला इथे राईट क्लिक करून द्यायचा आहे. आणि तो पिवळा कलर इथे अप्लाय केल्यानंतर त्याला अशा प्रकारे पोझिशनवर क्लिक करून तुम्हाला खालच्या साईडला सरकून द्यायचं आहे. तर परफेक्टली भावनो त्याला सेंटरला फिक्स करून द्यायचं आहे तुम्हाला काही या पद्धतीने लेफ्ट राईट क्लिक करून. आणि त्याला इथे फिक्स केल्यानंतर त्याची जी साईज आहे तर तीसुद्धा तुम्हाला वाढून द्यायची आहे. आणि ते राईट क्लिक करून द्यायचं आहे याला फिक्स झाल्यानंतर हा. आणि बघू शकता भावनो साईजचं ऑप्शन आहे तर त्यालासुद्धा अशा प्रकारे डायरेक्टली तुम्ही प्लसवर क्लिक करून त्याची जी साईज आहे तर ती डायरेक्टली इथे वाढवू शकता. आणि परत इथे पोझिशनवर क्लिक करून त्याला परत अशा प्रकारे सेंटरला फिक्स करून द्यायचं आहे त्याला. परफेक्टली भावनो त्याला अशा प्रकारे सेंटरला फिक्स करून द्यायचं आहे तुम्हाला. आणि त्याला इथे सेंटरला फिक्स केल्यानंतर बघू शकता इथे चौथ्या नंबरचं ऑप्शन जे आहे तर त्यावर क्लिक करून परत इथे ट्रान्सपारंटवर क्लिक करायचं आहे. वरील शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून याची जी क्वालिटी आहे तर ती तुम्हाला अल्ट्रा करायची आहे. आणि अशा प्रकारे सेव्ह टू गॅलरीच्या ऑप्शनवर क्लिक करून हे जी PNG आहे भावनो तर तीसुद्धा आपल्या डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. आणि ती सेव्ह केल्यानंतर परत इथे आपला जो अलाइट मोशन प्रोजेक्ट आहे तर त्या इथे ओपन करायचा आहे तुम्हाला. आणि तिला मूव आणि ट्रान्सफॉर्मवर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे तिला वरच्या साईडला सरकून द्यायचं. आणि त्याची जी साईज आहे तर ती देखील तुम्हाला थोडीफार छोटी करून घ्यायची आहे. आणि त्याला इथे फिक्स केल्यानंतर भावनो
तर त्याची जी ड्युरेशन आहे तर ती तुम्हाला अगदी शेवटपर्यंत वाढून द्यायची आणि परत भावून इथे त्याच बिटमार्कपर्यंत आपल्याला शेवटला राहिलेला व्हिडिओ इफेक्ट आहे तर त्याला देखील इथे तुम्हाला ॲड करून यायचं आहे. तर काही या प्रकारचा भावून आपला व्हिडिओ इफेक्ट असणार आहे तर त्याला इथे इमेज आणि व्हिडिओमधून इथे ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याला इथे प्लसवर क्लिक करून ॲड केल्यानंतर भावून बघू शकता तुम्ही वरील 3 डॉटवरचं ऑप्शन तर त्यावर फिल स्क्रीन या ऑप्शनवर क्लिक करायचं जेणेकरून त्याची जी साईज आहे तर ती फिल स्क्रीन होऊन जाईल. आणि परत भावून ब्लेंडिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून लायटनमध्ये जाऊन याचा जो इफेक्ट आहे तो स्क्रीनवर करायचा आणि जी ऑप्टॅसिटी आहे तर ती तुम्हाला 85वर ठेवून द्यायची आहे भावून. तर अशा प्रकारे आपला जो प्रोजेक्ट कंप्लीट झाला आहे आणि याचा जो व्हिडिओ इफेक्टचा एक्स्ट्रा पार्ट आहे तर तो देखील इथे तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे भावून आपला जो प्रोजेक्ट कंप्लीट झालेला आहे तर त्याला इथे अशा प्रकारे एक्सपोर्ट करून द्यायचा आहे जेणेकरून तो डायरेक्टली तुमच्या गॅलरीमध्ये येऊन जाईल. तर अशाच प्रकारे भावून स्टेटस एडिटिंगचे व्हिडिओ चॅनलवर बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया भावून आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. With